हॅलो. काय म्हणता? कशा आहात? मजेत ना? हो, मजेतच राहायचं. आपली तर टॅगलाईनच आहे ना, लाईफ इज ब्युटिफुल, एन्जॉय इट, आहे ना. आणि आयुष्य मजेत घालवायला मनाचा मोठेपणा पाहिजे. मनाचा मोठेपणा पाहिजे, मनाची श्रीमंती पाहिजे आणि मनापासून वाटलं पाहिजे की माझं आयुष्य खूप सुंदर आहे. कोणी सांगून कळत नाही आपलं आयुष्य खूप सुंदर आहे, पण आपलं आपल्याला कळलं पाहिजे की आपलं आयुष्य खूप सुंदर आहे. आणि ते सुंदर आहे हे कळल्यावरती आपण त्याला कसं मस्त अगदी सजवून नटवून जगतो. तर ते ते माझं प्रिन्सिपल आहे. आणि ते आता प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. कोणी म्हणतं की अगो बाई कुठे या वयात झालं त्यांचं, तर 35-40 झाली कीच या वयात सुरू होतं. माझं अजिबात नाही. मला माहिती आहे वय हे माझ्यासाठी कधीही मध्ये येणार नाहीत, हे मला माहिती आहे. आता प्रश्न हा आहे की आज कशासाठी भेटतोय आपण. तर मी जो सुरुवातीला विषय काढला तुमच्यासमोर की तुम्ही खूप बिझी असाल. आपल्याकडे सगळ्यात जास्त जर आपण कशासाठी आहे तर मग आपल्याला वाटतं नाही बाई, सोशल असलं पाहिजे. सोशल असलं पाहिजे म्हणजे काय? तर कोणाकडे लग्न आहे तर आपण गेलंच पाहिजे, पत्रिका आली ना मग गेलंच पाहिजे. कोणाकडे मौंज आहे मग पत्रिका आली तर गेलंच पाहिजे. कुठेही कोणाच्या लग्नाचा 25वा वाढदिवस आहे गेलंच पाहिजे. कोणाच्या घरचं वास्तुशांत आहे गेलंच पाहिजे. अगदी गेलंच पाहिजे, गेलंच पाहिजे, गेलंच पाहिजे करून करून. बरं, तिथे तुम्ही नुसतं जात नाही. समजा पत्रिका आली कुठली आणि त्यांनी जर जेवणाची व्यवस्था केली नसेल तर जाणार आहे का तुम्ही? नक्कीच नाही. हे मला कशावरून आठवलं तुम्हाला सांगू. परवा ना आमच्या एका मैत्रिणीसाठी आम्ही केळवण केलं. तर ते केळवण करताना सगळं प्लॅनिंग करत होतो आम्ही. तर काय करायचं, कुठे करायचं, मेनू काय असला पाहिजे. तर गंमत म्हणजे सगळ्यासाठीच्या पुढच्या बायका. आणि मेनू ठरवताना जे लंबी लिस्ट, एकदम मोठी लांबच्या लांब. मसाले भात पाहिजेच, मग हे पाहिजेच, मग साधा वरण भात शिवाय कसं जेवण जाणार, म्हणून साधा वरण भात पाहिजेच, मग पातळ भाजी पाहिजेच. अगं बाई, कढीशिवाय कसं ओकं वाटेल, म्हणून कढी पाहिजे. या मग आंब्याचा रस, गोडात आंब्याचा रस ठेवा गड्या. मग झालं, मग आंब्याचा रस ठेवा. तर एक जण मध्ये म्हणाली, "हो अगो, आंब्याचा रस असेल तर कुरड्या पापड्या लागतातच बाबा, मला तर खूप आवडतात." झालं, मग आचार्याला सांगून कुरड्या पापड्या. मग एक जण म्हणले, "अरे भज्यांशिवाय काय मजा आहे का, तूच सांग मेघना." म्हटलं, "हो यार, भज्यांशिवाय तर कशी काही मजा नाही." झालं, मग आचार्याला सांगून पुन्हा भजी केली. भजी सांगितली, "बाबा कांदा भजी नाही, नाही सगळेच कर ना, बटाट्याची पण कर, कांद्याची पण कर." म्हणजे कांदा भजी आली. मग म्हणाले, "अगो कोणाकोणाला ना अजून एक गोड नाही का ठेवता येणार मेघना आपल्याला?" "ठेवता येईल, त्याला काय, आपणच खाणार आहे ना, आपणच ऑर्डर देणार आहे." "मग ना खव्याची पोळी पण सांगूनच दे, अर्धी अर्धीच खाऊ आपण, पण थोड्या तरी पाहिजे यार, खव्याची पोळी खूप दिवस झाले नाही खाल्ली." "बरं." मग ते सरगुंडे का गं, सरगुंडे कुठे मिळतात? "ऑनलाईन पण मिळतात गं." "नाही नाही, कुठे शेतकरी बाजारमध्ये मिळतात सरगुंडे." "हो, किती लहानपणी आंब्याच्या रसाबरोबर शेवया, सरगुंडे, ते मणी ते खात होतो आपण." मग झालं, सगळ्यांचं बालपण उफाळून आलं. मग चालल्या सरगुंडे शोधायला. आणि अगो मग वांगे बटाट्याची भाजी पण पाहिजे ना, चांगली रस्सा भरलेली वांगी सांग त्याला. "बरं, भरलेली वांगी सांग." जेवणाऱ्या किती? 25 जणी, 30 जणी. अन्न किती? अरे काय करताय तुम्ही? अन्न किती? किती किती खाणार आहे तुम्ही? आणि मी म्हणाली की अगं दुपारचं ठेवा. "नाही नाही मेघना, दुपारी नको बाबा, ते खूप हे होतं आणि ऊन असतं, उन्हात कोण बाहेर पडणार, पुन्हा मग ते जा या, मग तिथे पण एसीत बसा, नको. त्याच्यापेक्षा असं कर, आपण संध्याकाळचं ठेवूया. संध्याकाळी कसं निवांत असतो गं, जरा रिलॅक्स होतो, आणि संध्याकाळचं ठेवू." "बरं." मग संध्याकाळी आपण किती वाजता? 8, 8:30 शिवाय भूक लागते का मेघना, तूच सांग. "बरं, 8:30 ते 9 जमेपर्यंत." मग असं करणं, गजरे सांगूनच दे सगळ्यांसाठी. "बरं, गजरे." गजरे, नटणं मुरडणं, जरीच्या साड्या, सगळं 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 ठरलं. आता मला सांगा,
सगळ्या साठीच्या बायका. हे पहिल्यांदा होत आहे का? नाही, हे कंटिन्युअस सुरू आहे. म्हणजे कोणाच्या घराचा वास्तू आहे, यांना पत्रिका आली, अगं जाऊ द्या ना, मुलांना सुनेला जाऊ द्या. नाही, आपल्याजवळ एवढ्या जरीच्या साड्या आहेत, पाटल्या आहेत, बांगड्या आहेत, तोडे आहेत, तपलाकंठी आहे, मोहनमाळ आहे, ते कोणाला दाखवणार? झालं, म्हणजे जरीची साडी नेसली, चालल्या. मग कोणाकडे लग्न आहे, गेलंच पाहिजे. अगो नाही, श्रीमंतीला नाही गेलं तर कसं बरं नाही दिसत, जवळचे आहेत ते आमच्या, चला. नाही काही, त्यांच्या लग्नाचा 25वा वाढदिवस आहे, त्यांच्या लग्नाचा 50वा वाढदिवस आहे. असं करून 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 रोज दिवसा आड, आठवड्यातनं 2दा 3दा यांना रिसेप्शन्स. वय किती? 60च्या पुढे. आणि जेवणार कधी? रात्री. रिसेप्शन्स कुठे कधी असतात? रात्री. आत्तापर्यंत आपल्याला आरोग्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी सांगितलं की रात्रीचं जेवण हे हलकं फुलकं असावं. आता हे सगळं भजी, कुरड्या, पापड्या, आंब्याचा रस, खव्याची पोळी, मसाले भात, हे सगळं हलक्या फुलक्यात येतं का? नाही ना. मग हे सगळं खाऊन आपण तिथून गप्पा मारून येणार, मग रस्त्यात पुन्हा वाटलंच कोणाला तर आईस्क्रीम पण खाणार. मग इतकं खाल्ल्यावर पान पाहिजे, यार पानाशिवाय मजा नाही. म्हणजे पान घ्या, नाही तर त्यालाच सांगा आचार्याला की बाबा तांबूल ठेव, तांबूल खा. हे सगळं करून घरी येणार, रात्री झोपणार, ॲसिडिटी वाढली, उकाऱ्या झाल्या, दुसऱ्या दिवशी सकाळी तब्येत खराब झाली, पुन्हा 8 दिवस काय केलं तर डॉक्टरकडे जाणार, औषधं घेणार. कशासाठी करताय हे? अगं म्हातारं मानू नका स्वतःला, हे मी म्हणते. स्वतःला समजू नका की आपलं वय झालं आहे, पण आपल्या जिभेवर, आपल्या मेंदूवर काही तर कंट्रोल करा. हे कुठल्या शास्त्रात बसतं इतकं किलोच्या किलो अन्न खाणं? नका करू असं. तुम्ही कराल, घरच्यांना सगळ्यांना भोगावं लागतं. ते बिचारे तुमच्या प्रेमापोटी तुम्हाला काही म्हणत नाहीत, याचा गैरफायदा घेऊ नका. खाताना जिभेवर कंट्रोल ठेवा, मनावर कंट्रोल ठेवा, मेंदूवर कंट्रोल ठेवा. जेव्हा आपली वजन वाढतं ना, तेव्हा आपले हॉर्मोन्स डिस्टर्ब होतात आणि मेंदूचा आणि आपल्या जिभेचा आणि आपल्या मनाचा हे जे रिलेशन आहे ते खराब होतं. म्हणून जेवल्यानंतर 20 मिनटं लागतात मेंदूला मेसेज द्यायला की बाई गं तुझं पोट भरलं. त्या 20 मिनटात तर यांनी अर्धा किलो खाऊन टाकलं आहे पुन्हा. तर विचार करा. मी काही तुमचं खाणं काढत नाही, तुम्हाला टोकत पण नाही. तुम्हाला काय करायचं ते करा, फक्त आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये. तुम्ही रात्रभर वॉशरूममध्ये जाताय, तुमची तब्येत खराब झाली आहे म्हणून घरातल्यांची सगळ्यांची झोप खराब करू नका. असं मनासारखं जगू नका. सुंदर आयुष्य आहे ना, सुंदरपणे जगा. जिभेवर कंट्रोल ठेवा, मनावर कंट्रोल ठेवा, मेंदूवर कंट्रोल ठेवा. ह्या सगळ्यांचं परस्पर नातं समजून घ्या. जीभ एवढूशी आहे, ती एवढूशी जीभ तुम्ही लग्न झालं तेव्हा 35-40 किलोच्या होत्या. हळूहळू हळूहळू वळत. आता मी रोज ऐकते काउन्सिलिंग करताना 110, 112 सहज बोलतात बायका. 115 kg वेट है. अरे 115 kg होने तक कर क्या रहे थे आप? तरीही सिरियस नाहीत. आणि मग पुन्हा काही म्हणायचं की वजन की चिंता मत करो, मरने के बाद तो लोगों को ही उठा के ले जाना है, हमें कहाँ पैदल जाना है. तर पैदल जाएंगे तो सांस फुलेगी. बरोबर ना. तर हे खरं असलं तरी आपण मेल्यानंतर खांद्यात येणार ज्यांना उठा के ले जाणे आहे त्यांना तरी त्रास नका देऊया. चला एवढं बोलू आणि मजेत राहायचं गं. मी म्हणते हे खाऊ नका म्हणजे आनंदात एकेका दिवशी खा ना. एक दिवस सरगुंडे खा, दुसऱ्या दिवशी रस खा, किंवा एक दिवस काहीच नाही खाल्लं, भात नाही खाल्लं, हे नाही खाल्लं, नुसतं सरगुंडे आणि आंब्याचा रस खा. तिसऱ्या दिवशी नुसती खव्याची पोळी खा थोडीशी. रोज खा ना, संपलं नाही अन्न अजून आणि आपणही जिवंत राहणार आहे की नाही. आजचा हा शेवटचा दिवस नाही आहे आपला जेवणाचा. तर मजेत राहा, रोज खा, थोडं थोडं खा आणि कंट्रोल ठेवा.
रिलेशन्स मेंटेन करा म्हणतात ना, तर ते फक्त बाहेरच्यांच्याशी नाही, स्वतःशी सुद्धा एक रिलेशन असतं. अवयवांचं सुद्धा एकमेकांशी रिलेशन असतं. जिभेचं, मेंदूचं, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, डायजेस्टिव्ह सिस्टम, रेस्पिरेटरी सिस्टम यांचं पण तर काहीतरी नातं आहे ना. त्यांना पण आपापले रिलेशन्स मेंटेन करू द्या ना. एवढंच बोलते आणि पुन्हा एकदा सांगते, मनापासून जगा, पण पुरवून जगा. लोणच्यासारखं जगा. तोंडी लावणं असतं हे सगळं. तर मनासारखं जगा, आनंदात राहा, मस्त राहा, स्वतः आनंदात राहा, स्वतः मस्त राहा, इतरांना राहू द्या. आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या आणि भेटत राहू आपण. चला, ओके, बाय, ऑल द बेस्ट. जा, रिसेप्शनला जा, पण मधून जा. अगदी रोज गेलंच पाहिजे असा हट्ट करू नका. चला, भेटू पुन्हा. हां.